महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शिवसैनिक हिंदुत्वाचा विचार धरून काम करतो। संकटे आली तर निष्ठावंत शिवसैनिक उभा राहील। जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर। मोहोपाडा येथील साईबाबा मंदिराच्या सभामंडपात वासांबे रिस जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच वडगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। यावेळी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर म्हणाले की तुमचा खेळ गुवाहाटीला करा। शिवसैनिक ठामपणे उभा आहे। संकटे आली तरी निष्ठावंत शिवसैनिक उभा राहील। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे। यासाठी वासांबे, मोहोपाडा आणि वडगाव जिल्हा परिषद विभागातील पदाधिकारी आढावा बैठक पार पडली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री प्रतिमा आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांना भगवे वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन वासांबे जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आभार मानण्यात आले। माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर भोईर ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेऊन मरगळ झटकून पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करण्यासाठी संबोधित करीत आहेत। या प्रसंगी शिवसेना वासांबे आढावा बैठकीत पक्षाला विसरतो त्याला घरी बसवा, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिकाला निवडून द्या असे आवाहन जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केले। तर जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक आपली जागा दाखवेल। ईडी आणि पैसे देऊन आपल्या लोकांना फितूर केले। आम्ही ज्यांना मोठे करू शकतो त्यांना पाडूही शकतो असे ठणकावून सांगितले। यावेळी खालापूर तालुक्यातून पदाधिकाऱ्यांनी आपापले मत मांडले। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, जिल्हा सल्लागार नवीनचंद घाटवल, जिल्हा संघटिका रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, खालापूर संपर्क प्रमुख भाई शिंदे, तालुका प्रमुख संतोष विचारे, खोपोली शहर प्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख रमेश पाटील, एकनाथ पिंगळे, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, उपतालुका संघटक प्रीती कडव, वासांबे विभाग प्रमुख अजित सावंत, वडगाव विभाग प्रमुख सुनील थोरवे, वासांबे संघटिका सद्गुणा पाटील, वासांबे पंचायत समिती प्रमुख कृष्णा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, माजी उपसभापती गजानन मांडे, माजी सरपंच शशिकांत मुकादम, माजी सरपंच रोशन राऊत, माजी सरपंच नीलम पाटील, युवा सेना अधिकारी संतोष पांगत आदींसह परिसरातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवा सेना अधिकारी उपस्थित होते। माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, रसायनी राकेश खराडे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.